आज मी इथे मसाला मूगवडी रस्सा बनवणार आहे। त्यासाठी मी एक बाउल भरून मूगवडी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे, अर्धा टीस्पून तेल घालून, आणि कुकरला मी त्याची एक शिट्टी घेतलेली आहे। हे बघा, एकदम छान मूगवडी आपली शिजल्या जाते आणि आपली भाजी बनवायला वेळ लागत नाही। तर तसे तुम्हाला नसेल शिजवायची तर तुम्ही वेळेवरही आपली फोडणी घातल्यानंतर शिजू शकता, पण मी मूगवडी अशी शिजवून घेते। यासाठी इथे मसाला मी इथे बारीक करून घेतलेला आहे। मसाला जाड आपल्याला नको इथे, तर हा मसाला मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, एक छोटा कांदा घेतलेला आहे, 1 टीस्पून इथे धने आहे, एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा मी इथे घेतलेला आहे, थोडासा अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, आणि थोडेसे 1 टीस्पून इथे मी कच्चे तीळ घेतलेले आहे। हे सर्व वाटण इथे मी व्यवस्थित पाणी घालून बारीक केलेलं आहे। इथे कुठलाही खोबरं किंवा कांदा असं काही भाजलेलं नाहीये। हे सगळं साहित्य इथे आपण कच्चं घेऊन आणि हे वाटून घेतलेलं आहे। हा रस्सा कच्च्या वाटणाचा मूगवडीचा खूप छान होतो। ते इथे आपण आता मूगवडी बनवायला घेऊ। इथे गॅसवर एक पातेले मी ठेवलेलं आहे, इथे मी 3 टीस्पून तेल घालणार आहे। इथे तेल व्यवस्थित गरम झालेले आहे, तर मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हा मसाला आपल्याला इथे मीडियम गॅसवरती व्यवस्थित छान कलर येईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर गरम मसाले असतील तर तुम्ही इथे गरम मसाल्याचा वापर करू शकता, किंवा ह्याच वाटणामध्ये तुम्ही 3-4 काळी मिरी आणि 2-3 लवंग इथे घेऊ शकता, एक मोठी मसाला वेलची इथे घेऊ शकता। माझ्याकडे संपूर्ण मसाले गरम मसाले तयार आहेत, त्यामुळे मी त्याचा इथे वापर करणार आहे। तुमच्याकडे तयार नसेल तर तुम्ही खडे मसाले या वाटणामध्ये इथे घालू शकता कच्चे, त्याचा स्वाद खूप छान या भाजीमध्ये येतो। इथे आपल्याला थोडेसे मसाले आता घालायचे आहेत। 2 चिमटी इथे फक्त हिंग आहे, अर्धा टीस्पून इथे हळद आहे, अर्धा चमचा इथे गरम मसाला आहे, 1 चमचाभर मी इथे भरडा मसाला घातलाय, आणि 2 चमचे इथे घालणार आहे तिखट रस्सा बनवण्याचा जो मसाला माझा आहे तो इथे 2 चमचे घालणार आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। आपल्याला मसाला छान शिजू द्यायचा आहे थोडा वेळ। 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजल्यानंतर थोडंसं आपले मसाले तेल सोडायला लागतात। इथे आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे। इथे आपल्याला शिजवून घेतलेली मूगवडी घालून घ्यायची आहे। मूगवडी शिजवताना अर्धा ग्लास फक्त मी इथे पाणी घातलेलं होतं। हे बघा, एकदम छान ती मूगवडी शिजल्या जाते। मूगवडी बनवताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं असतं, तर ध्यान ठेवून आणि आपण इथे रश्श्यामध्ये मीठ घालायचं आहे। इथे आपल्याला छान मोठी उकळी काढायची आहे। इथे आपल्या भाजीला खळखळून उकळी आलेली आहे। गॅस मी इथं बंद केला। इथे मूगवडी आपण कुकरला लावलेली असल्यामुळे एक मोठी खळखळून उकळी आल्याच्या नंतर आपण इथे आपली भाजी छान शिजल्या जाते। या पद्धतीने मूगवडी नक्की करून बघा, अजिबात वेळ लागत नाही। इथे आपली मूगवडीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। आजची आपली मसाला मूगवडी कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय, असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत। तर त्या प्लेलिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर उद्या सकाळी। बाय बाय।